शिवाजी हायस्कूल समोरील रस्ता सुरू करण्यासाठी मराठा महासंघ व मनसे आक्रमक। मराठा महासंघाने महानगरपालिकेला दिले होते निवेदन। मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी शिवाजी हायस्कूल समोरील बंद रस्त्यावर केली पाहणी। जालना शहरातील गांधी चमन परिसरातील शिवाजी हायस्कूल समोरील रस्ता गेल्या 2 वर्षापासून बंद असल्यामुळे मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुप्रिया चव्हाण यांना निवेदन दिले होते। त्याआधी मराठी कन्या पाठशाळा, शिवाजी हायस्कूल, डॉक्टर उडान हॉस्पिटल यांनी महानगरपालिकेला देखील निवेदन दिलं होतं। आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी शिवाजी हायस्कूल समोर बंद पडलेल्या रस्त्याची पाहणी केली आहे। शिवाजी हायस्कूल समोरील रस्ता सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख, मनसेचे अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी दिलाय। यावेळी मराठा महासंघ कामगार आघाडीचे मंगेश मोरे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, गणेश गायकवाड, आनंद खिल्लारे आदींची उपस्थिती होती। आणि माझं बंद आहे, तुम्ही अनेक वेळा निवेदन दिले, मात्र महापालिकेकडे दुर्लक्ष करते का सांग? 2 वर्षापासून या ठिकाणी मराठी कन्यापाठ शाळाच्या बाजूला आणि श्री शिवाजी हायस्कूल समोरील जो शासकीय रस्ता आहे तो पूर्णतः बंद होता। त्याकरता आम्ही 8 ऑगस्ट रोजी महानगरपालिका आयुक्त प्रशासन यांना भेटून, उपायुक्त चव्हाण मॅडम यांना भेटून निवेदन दिले। त्या निवेदनात असं नमूद केलं की या ठिकाणी शाळा आहे, शाळेतले विद्यार्थी आहे, 1ली ते 4थी, 5वी ते 10वी असे अनेक वर्गाचे विद्यार्थी, पालक, त्यांना ये जा करताना त्रास होतो। त्याचबरोबर बाजूला हॉस्पिटल आहे, उडान यांचा दवाखाना आहे, एक बालरोग हॉस्पिटलसुद्धा, असे 2-3 दवाखाने, 2-3 शाळा, पेट्रोल पंप, असा सगळा म्हणजे गर्दी, ये जा गर्दी होण्याचा रस्ता आहे। आणि हा रस्ता बंद असल्या कारणाने बाजूच्या रस्त्यावर शाळा सुटल्यावर एक जरी मोठी गाडी आली तर पूर्णपणे ट्रॅफिक होती। तर एकंदरीत यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं, परंतु महानगरपालिकेनं तात्पुरती थातूर कारवाई केली, थुक्याचं मलम लावल्यासारखे हे पत्र काढले, साईडला ठेवले। मात्र अद्यापही या ठिकाणी ही खडी, हे सर्व मटेरियल पडलेलं आहे। पलीकडचं गेट आम्ही स्वतः दररोज सकाळी येऊन आमचे मुलं, आमच्या परिसरातील मुलं या ठिकाणी ये जा करता म्हणून एक सामाजिक भावनेतून आम्ही स्वतः गेट उघडतो, या ठिकाणी येतो। संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला सांगितलं असता, वारंवार सांगितलं, परंतु कुठलीही त्यानं दखल घेतली नाही। आयुक्त साहेबांनाही फोन केला, त्यांनाही 2 वेळेस सांगितलं। त्याचबरोबर हे शहर वाहतूक शाखेचा प्रश्न येतो, इथं वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो, म्हणून वाहतूक शाखेचे श्री इंगळे साहेब यांनाही सांगितलं, इंगळे साहेबही चक्कर मारणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी शहर जे अतिक्रमणाचे प्रमुख आहे, जुना जालना शहर पंडित पवार, आमचे मित्र पंडित पवार साहेब यांनाही 2-3 वेळेस वारंवार सांगितलं। त्यांनी उद्या करतो, आज करतो, माझ्या मागं दुसरे काम आहे। आणि दुसरे काम म्हणजे कोणते असते? जे गोरगरीब लोक भाजीपत्ता, छोटे मोठे व्यवसाय करून 2-5 घंटे कुठंतरी साईडला, ज्यांच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी उभा राहतात, त्यांना काढण्यामध्ये हे व्यस्त आहे। परंतु इथं बाल विद्यार्थी, जो छोटे विद्यार्थी शाळेतून ये जा करतात, त्यांना पत्र लागतात, गजं लागतात, जखम होती, अशा ठिकाणी त्यांना वेळ नाही। मला कुठंतरी असं म्हणायचं, या विभागाचे, या एरियाचे शहर मालमत्ता किंवा अतिक्रमण प्रमुख जे असतील त्यांनी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी काहीतरी आर्थिक मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याचे काम केलं की काय, असा प्रश्न निर्माण होतो। त्याचबरोबर आत्ता या परिसरातील काही नागरिकांनी असं सांगितलं की महानगरपालिकेचे लोक आले होते, त्यांनी स्वतः अर्ज तयार केला आणि त्या अर्जावर आमच्या सह्या घेतल्या की रस्ता बंदच असायला पाहिजे म्हणून। आता त्यांनी खाजगीत बोलताना या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं। आणि याच्या उपरही या ठिकाणी प्रतिष्ठित लोकांचे घरं आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या घरावर CCTV कॅमेरा फुटेज आहे, याही ठिकाणी कॅमेरा आहे। पलीकडच्या रोडनं कन्यापाठ शाळेच्या बाजूला विठ्ठल मंदिर समोरून तिथंही कॅमेरे आहे। आणि आत्ताच नुकताच प्रशासनानं गांधी चमन परिसरात कॅमेरे लावलेले, पालकमंत्री महोदयांनी कॅमेऱ्यावरून बऱ्याच ठिकाणी संवाद साधला। त्या कॅमेऱ्याच्या मार्फत महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि संबंधित वाहतूक शाखेचे जे काही अधिकारी असतील यांनी तेही बघावे, जेणेकरून हा रस्ता मोकळा होईल आणि नागरिकांना, विद्यार्थ्यांना, इथं दवाखाना असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना एक जाण्या येण्यासाठी मोकळा होईल। गेल्या 2 वर्षापासून हा रस्ता जो थांबलेला आहे, आज आमचे मनसेचे शहर प्रमुख राहुल भाऊ रत्नपारखेसुद्धा या ठिकाणी हे सकाळी येऊन गेले, त्यांनीही बघितलं, त्यांनाही आता आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे। आणि माझी प्रामाणिकपणे महानगरपालिकेला एक मागणी आहे, विनंती याआधी केली, आता विनंती करत नाही, त्यांना एक इशारा देतो की तुम्ही जर तात्काळ विद्यार्थ्यांच्या हितास्तव हा निर्णय घेतला नाही
तर आम्ही नाईलाज असतो, तुमच्या मनसे असेल, मराठा महासंघ असेल आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि संबंधित शाळेचे जे काही शिक्षक असतील त्यांना सोबत घेऊन याआधी या शाळेंना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर नगरसेविका संध्याताई देठे यांनी सुद्धा या प्रकरणी निवेदन दिलेलं आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या जे काही प्रमुख असतील, जे जबाबदार असतील, संबंधित असतील त्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. मला सांगा, गेल्या 1 वर्षापासून हा रस्ता बंद आहे, काय सांगा? जय महाराष्ट्र. मी राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना. आम्ही बघत आहोत की जालना शहरामध्ये ही चालली कोणाची हुकुमशाही आणि कोणाची मक्तेदारी. अक्षरशः महानगरपालिकेने आमच्या अरविंद भाऊनी सांगितलं की अनेक वेळेस हा रस्ता बनवला म्हणून, पण तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे हा मागच्या वर्षापासून हा रस्ता बंद आहे. आणि इथं संबंधित अधिकारी करतात काय, इथं का झोपा काढतात का? अगर हा रस्ता इतक्या दिवसांनी बंद आहे, इथं एक शाळा आहे, अनेक लोकांचे घरं आहे, दवाखाना आहे, त्याच्यानंतर मागे एक शाळा आहे आणि हा मधातला जाण्यासाठी रस्ता आहे. अगर तुम्हाला हा रस्ता बंदच करायचा असेल तर मग ही तुमची मक्तेदारी चाललेली महानगरपालिकेची आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ज्याचं हे बांधकाम चाललं असेल, ही काही तुमची मक्तेदारी नाही, की ही काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. हा का रोड आहे, ही काय आपली घरची जागीर नाही आहे. अगर तुम्हाला असंच करायचं असेल ना तर ह्या गोष्टीला तुम्हाला उत्तर देणं पडेल. आणि आम्ही उत्तर घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण की मी असेल, आमचे अरविंद भाऊ असतील, आम्ही फक्त जनतेसाठी भांडणार लोक आहेत. आणि अगर हा रस्ता अनेक दशकापासून तुमचा बंद असेल तर मग संबंधित अधिकारी काय झोपलेत का? म्हणजे माझं तर असं आव्हान आहे आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली, अगर तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये हा रस्ता क्लिअर केला नाही साहेब, तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत एवढं बोलतो आणि एवढं थांबतो.